तिला मोठी महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली। 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। भारताच्या कापड निर्यातीला मोठा बसला फटका। बांगलादेश अमेरिका व्यापार करार झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारची सगळ्यात मोठी माहिती। राज्यात 100 हार्वेस्टरना अनुदान देण्याच्या वाढल्या हालचाली। प्रस्तावाची छाननी या 15 पंधरवड्यात करणार सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय। कापसाचे दर दबावात, मात्र हमीभावाच्या आसपास आंतरराष्ट्रीय घडामोडी चालू। शुल्कमुक्त आयातीचा मोठा परिणाम होणार। उत्पादन घटीमागील कारण शोधण्याचे सरकारचे थेट आदेश। मोदी सरकारने शेतकऱ्याला विकले। भारत अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा जोरदार हल्लाबोल। ही संपूर्ण शरणागती। आंध्र प्रदेशात रासायनिक खतांच्या वापरामध्ये घट। आंध्र प्रदेशामध्ये 2024-25 मध्ये रासायनिक खतामध्ये प्रचंड घट झाल्याची माहिती। पुरवठा अंदाजाने साखरेचे दर दबावातच, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती दर निच्चांकी पातळीवरती, निर्यात रखडणार। जागतिक साखर बाजारात दबाव कायम राहण्याची शक्यता। 4ही कृषी विद्यापीठे मनुष्यबळाअभावी अडचणीत येणार। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठ आता तांत्रिक अडचणीत। राज्याच्या कमाल तापमानामध्ये होते वाढ। भिरा येथे उच्चांकी 39° तापमान, तर महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या भागात तापमान वाढीला झाली सुरुवात। महिला शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI मोहीम सुरू। कृषी विभागाकडून राज्यव्यापी मोहिमेचं जोरदार आयोजन अखेर झाले। जिल्ह्यात ऊस लागवडीत प्रचंड मोठी घट। लागवड 1 लाख हेक्टरवरती, सरासरी क्षेत्र 1.37 लाख हेक्टरवरती। पुणे जिल्ह्यातील माहिती आली समोर। नैसर्गिक शेती तंत्रज्ञान प्रसारात राज्य अग्रेसर ठरेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नैसर्गिक शेती विषयावरती केलं विचारमंथन। किसान क्रेडिट कार्डची वैधता 6 वर्षापर्यंत वाढणार। किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं कार्ड। ओलाव्याच्या मुद्द्यावरून कापूस उत्पादकांची पिळवणूक। ओलाव्याच्या CCI कडून झालेला मोठा बदल। ग्रामपंचायतीवरील प्रशासक राज तुर्तास स्थगित। उच्च न्यायालयामधून सरकारला फटकार। राज्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा। देशाचा स्वाभिमान गहाण ठेवला। अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरती राहुल गांधी यांचं जोरदार टीकास्त्र। राहुल गांधींनी डागली मोदींवरती तोफ। धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांचं अखेर निधन। नागपुरात उसळणार लाखो भक्तांचा जनसमुदाय। विमान अपघाताबद्दल रोहित पवारांनी केले पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित। दिल्लीत घेतली पत्रकार परिषद। रोहित पवारांनी मागितली गृहमंत्र्यांची भेट। काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलिनीकरणावरती चर्चा झाल्याची माहिती आली समोर। अमेरिकेसोबतच्या करारात शेतकऱ्यांचा घाम। कष्टकवडी मोलात विकू नका, शिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक पोहरे यांनी सरकारला ठणकावलं। सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। देवगडमध्ये आंबा मोहर करपला। हवामान बदलाचा हापूसला मोठा फटका। शेतकऱ्यांनी केली मदतीची मागणी। सरकार मदत करणार का याकडे लक्ष। युरिया DAPचा तुटवडा व्हायला नको। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे थेट कंपन्यांना दिले लेखी आदेश। प्राणीशास्त्र विभागाची आज राष्ट्रीय परिषद। 15वी वार्षिक परिषद सध्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला होणार। विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी आश्रमशाळेतील 2 शिक्षकांना अटक। 24 विद्यार्थिनींची बॅट टच आणि मारहाणीची बाबत तक्रार आली समोर।
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल. आता जमिनीसाठी येणे परवानगीची गरज नाही. जमीन मालकांना सरकारचा मोठा दिलासा. अमेरिकेचे घुमजाव डाळ कृषी मालाविषयी तरतुदीत बदल. भारतात शून्य शुल्क तसेच खरेदी हमीचा दावा मागे. कृषीमध्ये सरकारला मोठा फटका. एसटीचा प्रवास होणार स्मार्ट. सवलतधारकांसाठी NCMची कार अनिवार्य. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. सुट्ट्या पैशांची कटकट संपणार. रोहित पवारांनंतर पिंकी मालीच्या वडिलांचा गंभीर आरोप. केवळ वैमानिकच नव्हे तर अजित पवारांचं विमानही बदललं असल्याचा दावा. 1,69,00,000 रेशन कार्ड होणार स्मार्ट. 44 कोटींच्या खर्चाला अखेर मान्यता. जुन्या कागदी शिधापत्रिकांचा त्रास आता संपणार. स्मार्ट कार्डचे होणार जास्त फायदे. भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत मोहिमेनं एक मोठी झेप घेतल्याची माहिती. जमीन मोजण्यापूर्वी तात्पुरत्या रेखांकनाची मंजुरी बंधनकारक. नगररचना विभागाचे स्थानिक नियोजन प्राधिकरणांना निर्देश. अखेर परवानगी. शेतकऱ्यांबाबत तडजोड नाहीच. अमेरिका कराराबाबत भारताचा ठाम पवित्रा. 50 कोटी लोकांचा सरकारने केला विचार. सरकार भारताच्या कपड दागिने क्षेत्रांना फायदा. 73 लाखांचा गंडा घालून ज्योतिषाने गाठली दुबई. भविष्य सांगत शेअरमध्ये नफ्याचे दाखविले आमिष. आणखी काही जणांची फसवणुकीची शक्यता. पश्चिम बंगालच्या निवडणुका आल्या. राष्ट्रगीताच्या अगोदर म्हणावे लागणार वंदे मातरम. मोदी सरकारचा नवा फतवा. संपूर्ण 6 कडवे म्हणावे लागणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आली अखेर समोर.